हे ऐकून वहिनीच्या चेहऱ्यावरती आश्चर्य वाटून आले होते. मी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दिले की वहिनी, लहानपणापासून माझ्यात खूप जास्त ही भावना आहे आणि मी आईपेक्षा जास्त भयंकर चाळे करत असतो नेहमी. वहिनीच्या मनात परत आता बरीच उत्सुकता जाणवत होती. तेवढ्यात वहिनीने माझ्या चुलत भावाचा फोन आला वहिनीला. त्याने सांगितले की तो आज परत येणार नाही आहे. मग वहिनी आमच्या बराच वेळ गप्पा चालल्या. मग वहिनी अचानक मला म्हटल्या, भाऊजी तुम्ही आता जसे म्हणाले तसं खरंच तुमचा मोठा भाऊ आहे का? मी म्हणालो, हो ना वहिनी, भाऊचं काही नाही आहे तो मोठा. त्यावर वहिनी म्हणाल्या की तुमची लग्न करताना जेवढा मोठा होता तेवढाच नाही ना, त्याचाही अर्धा होतो वहिनी. मी त्यांना म्हणालो, मी एक अजून विचारू का? तर वहिनींना म्हटलं ठीक आहे विचारा. मग वहिनी म्हणाल्या की भाऊजी आता आपण इतके सर्व बोललोच आहेच तर म्हणून बोलते, प्लीज मला तुमचा एकदा उभा असताना केवढा असतो तो दाखवता का? आणि तसे पण मी आज दुपारी एकदा तुमचा बघितलाच आहे, त्यामुळे आता मला लाज नाही वाटणार. मी मनातल्या मनात खुश झालो, पण मी यात एक चान्स मारण्याचा ठरवला. मी वहिनींना म्हणालो, ठीक आहे वहिनी, दरवाजा लावून या तुम्ही येते. वहिनीने दरवाजा लावेपर्यंत माझी पॅन्ट काढून टाकली आणि चड्डीवर आलो. पलंगावर झोपलो. वहिनीनं बेडवर माझ्या बाजूला बसायला लावलं आणि माझी अंडरवेअर पॅन्ट खाली ओढायला लावली. वहिनीने माझी अंडरपॅन्ट खाली ओढली. एक क्षण माझ्या डोक्यात एक शिसारी गेली. मी जे काही करतात ते चुकीचं तर नाही ना? शीला वहिनी जरी माझ्या चुलत भावाची असली तरी ती शेवटी माझ्या चुलत भावाची बायको होती. त्यामुळे मला वाटले की मी चुकीचा वागत आहे. मी वहिनींना म्हणालो, वहिनी 1 मिनिट थांबा. मी वहिनींना म्हणालो, वहिनी सॉरी, मी चुकून काही करताना बघितले. तिथे जाऊन त्या लघवीचा वास घेतला. पण आता पण माझा तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही माझ्या बहिणी आहात. आपले दीर भावजाईचं नातं आहे. असं वागणं चुकीचं आहे. मला क्षमा करा. मी खरंच चुकीचं वागलो. वहिनी आता माझ्याकडे बघून हसायला लागल्या. मला कळलंच नाही की त्या हसत आहेत. वहिनी म्हणाल्या, भाऊजी किती विचार करता तुम्ही. तुम्ही जर खरंच माझे सख्खे दीर असते तरी पण मला काही वाटले नसते. भाऊजी मी खरं सांगते तुम्हाला, मला सुद्धा हे जवळ घेत नाहीत कधी प्रेमाने. नेहमी ओरडून बोलतात, वाईट वागतात. मला खूप वेळ करण्याची इच्छा होते रात्री, पण मला हे सुद्धा हात लावत नाहीत त्यांच्या अंगाला. आणि चुकून कधी हात लावला तर लगेच ओरडतात. लवकर त्यांचा उठतही नाही. उठला तर अर्ध्या मिनिटात फेल होऊन जातो. त्यामुळे मला आज तुम्हाला लघवी करताना बघून खूप छान वाटलं. आता तुम्ही जे बोलले त्यामुळे माझ्या मनात तुमच्याबद्दल अजून प्रेम निर्माण झालं आहे. तुम्ही पाहिजे तर आता आपल्याला हवं तसं आपण करू शकतो, पण तुम्ही आपल्या नात्याचा विचार करून थांबवले पाहिजे. असे म्हणत वहिनी माझ्या अंगावर पडल्या आणि त्यांनी मला मिठी मारली. वहिनीचे मोठे बॉल माझ्या अंगाला जोरात दाबले जात होते. माझा लवडा आता उठून बसला होता. वहिनी मला मन भरून घट्ट मिठी मारत होती आणि नंतर त्यांनी त्यांची मान वर करून माझ्या तोंडात तोंड घालून माझ्यासोबत चालू केलं. वहिनी दिसायला खूप सुंदर होती. गोऱ्या गोऱ्या होत्या. त्यांचे गुलाबी होठ माझ्या ओठात गेल्याने मला आता खूप कण सुटला होता. पण मनातून ठरवलं होतं की ते ज्या करतील ते त्यांना करू द्यायचं. मी फक्त त्यांना प्रतिसाद देत गेलो. वहिनी मी माझ्या तोंडात तोंड घालून खूप वेळ करत होत्या. त्यांचं मन भरल्या त्या पलंगावर उठून बसल्या. मला तर विचारतं त्यांनी एका झटक्यात माझी अंडरपॅन्ट खाली ओढली. वहिनी आता माझ्या लवड्याकडे मोठे डोळे करून बघत होत्या. त्यांनी लगेच एक हात माझ्या लवड्याला पकडला, पण माझा लवडा मोठा असल्याने त्यांना दुसरा हातही लावायला लागला. वहिनी त्यांच्या दोन्ही हाताने माझा लवडा जोरजोरात दाबत होत्या. त्यामुळे मी ओरडलो, पण वहिनींनी माझ्या ओरडण्याकडे लक्ष दिले नाही. त्या माझ्या लवड्यावरती असलेल्या नसांना बोट लावून बघत होत्या. वहिनी आता माझ्या लवड्यासोबत खेळायला सुरुवात त्यांनी केली होती. नंतर त्यांनी वरवरच्या हाताने लवड्याचे कातडे खाली नेले. वहिनी आता माझ्या लवड्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे खेळू लागली होती. नंतर त्यांनी वरच्या हाताने माझ्या लवड्याचे कातडे खाली नेले. मला खूप भारी वाटत होतं. त्या जोरजोरात दाबत सुद्धा होत्या. वहिनीचा हात लागल्यामुळे माझा लवडा अजून जास्त लांब आणि कडक होत होता. मग मी मध्येच वहिनीने त्यांचा उजवा हात माझ्या गोट्यांना पकडला आणि मला कसं वाटतंय विचारलं. मी म्हटलं खूप जास्त मज्जा यायला लागली. वहिनी 15 मिनिटं झाले तरी माझ्या गोट्यांसोबत आणि लवड्यासोबत खेळत होत्या. मला पण त्यांना आता मोकळं करण्याची इच्छा होत होती. मी पण ठरवले की आमच्याकडे भरपूर वेळ आहे, त्यामुळे वहिनी जशा करतील ते सर्व होऊ देऊ. 15 मिनिटांनंतर वहिनीने माझ्या मोठ्या लवड्यासोबत खेळून मन भरले. आता वहिनी बेडवर उठल्या आणि जायला निघाल्या. मला आश्चर्य वाटलं, वहिनी जात का आहेत? मी त्यांना कारण विचारले असता त्या बोलल्या, लघवीला जाऊन येते असा इशारा केला. मग मी वहिनींना थांबवले आणि वहिनीला रिक्वेस्ट केली की वहिनी मला तुम्हाला समोर लघवी करताना बघायचे आहे. वहिनी मला लाजत नाही म्हणाल्या आणि बाहेर गेल्या.